जय भीम जय भारत। मी प्रशांत मेश्राम, अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष, आम आदमी पार्टी नागपूर शहर। कन्हान नदीच्या फिल्ट्रेशन प्लांटमधून ज्या ज्या क्षेत्रांमध्ये पाणी पुरवठा होतो त्या क्षेत्रातील लोकांना सांगू इच्छितो की मागील 8 दिवसाआधी एक प्रसिद्धीपत्रक नागपूर महानगरपालिकेतर्फे जारी करण्यात आलं होतं आणि सांगण्यात आलं होतं की कन्हानच्या फिल्ट्रेशन प्लांटमध्ये काही मेंटेनन्स ॲक्टिव्हिटी सुरू करावयाच्या असल्यामुळे ज्या ज्या क्षेत्रांमध्ये इथून पाणी पुरवठा होतो त्या क्षेत्रातील पाणी पुरवठा बाधित होईल। मित्रांनो, 8 दिवस लोटून गेले, मेंटेनन्स ॲक्टिव्हिटी यांची सुरूच आहे आणि आपल्या क्षेत्रामध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याची फार टंचाई होत आहे। एकीकडे 24/7 या नावाखाली नवीन मीटर बसवणे, नवीन बसलेल्या मीटरवर जास्तीचे बिल भरून आपली तिजोरी भरणे हे काम नागपूर महानगरपालिका आणि OCW मार्फत होता। OCWने मागील काही महिन्यांपासून संपूर्ण शहरात 24/7ची लाईनचे काम सुरू केलेले आहे। अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत। खोदलेल्या खड्ड्यांमध्ये काही ठिकाणी पाईपलाईन घातलेली नाही, काही ठिकाणी पाईपलाईन घातली आहे पण मीटर लागलेले नाहीत। एका चौकशीच्या वेळी OCWच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की येत्या 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण शहरातील 24/7चे कनेक्शन्स लावून पाणी पुरवठा शहराला करण्यात येईल। पण सांगू इच्छितो की कन्हान येथून मुख्यतः उत्तर नागपूर ह्या भागास पाणी पुरवठा होतो आणि इतर क्षेत्र जे आहे त्यांना गोरेवाडा आणि इतर ठिकाणी पाणी पुरवठा होतो। म्हणजे ज्या ठिकाणी उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे त्यांना 24/7चा पूर्ण लाभ द्यावा आणि उत्तर नागपूरसारख्या गरीब रहिवासी असलेल्या लोकांना पाण्यासाठी वन भटकावं आणि पाण्याची टंचाईला समोर जावं ही परिस्थिती OCW आणि महानगरपालिकेने निर्माण केलेली आहे। एक पक्षाचा एक जिम्मेदार पदाधिकारी म्हणून मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की येत्या काही दिवसात जर हीच परिस्थिती राहिली तर आम आदमी पक्षाला तीव्र आंदोलनाशिवाय काहीही पर्याय होणार नाही आणि म्हणून जर आंदोलन करूनच प्रश्न सुटत असतील तर आंदोलन करावीच लागतील आणि त्यासाठी ज्यांना ज्यांना पाण्याचा त्रास होतो आहे त्या नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल आणि त्या महानगरपालिकेच्या प्रशासका आणि OCWच्या अधिकाऱ्यांना जे आमच्या क्षेत्रातील लोकांना पाण्यासाठी त्रास देत आहेत त्यांच्याविरुद्ध एकजूट होऊन निदर्शनं करावी लागतील। मी आपणास पुन्हा विनंती करतो की आम आदमी पक्ष हा सामान्य जनतेच्या मूलभूत अधिकारांच्या साठी लढणारा पक्ष आहे। पाणी हा आमचा अधिकार आहे
पाणी कुण्या एका पर्टिक्युलर विधानसभा क्षेत्रातील लोकांसाठी उपलब्ध करून द्यावा आणि इतर क्षेत्रात पाणीच नाही ही परिस्थिती होऊ नये म्हणून आपण सर्व एकत्र येऊन आंदोलन करू. मी आपणास विनंती करतो की ह्या आंदोलनात आपण सहभागी व्हाल. जेव्हा कधी आंदोलन होईल आम्ही सूचना आपणास देऊ. जय हिंद, जय भारत.